तुमची जर कन्या रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळींनो, 12 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी तुम्हाला सुरुवातीला शुभ वाटेल, पण त्यामागचं सत्य समजल्यावर तुम्ही चकित व्हाल. ग्रहांनी दिलेला हा इशारा दुर्लक्षित करू नका. कन्या राशीच्या मंडळींनो, 12 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू होत आहे जो तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतो. ग्रहस्थिती एक अत्यंत गूढ संकेत देत आहे की तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती प्रवेश करणार आहे जी सुरुवातीला खूप योग्य, खूप जवळची आणि खूप विश्वासू वाटेल, पण तिचा प्रभाव तुमच्या विचारांवर, निर्णयांवर आणि तुमच्या मार्गावर दिसू शकतो. आणि मंडळी, इथेच खरी परीक्षा सुरू होते, कारण प्रत्येक जवळीक सुरक्षित नसते आणि प्रत्येक आकर्षण हे खरं नसतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या लोकांपासून सावध राहायचं आणि कोणत्या निर्णयामध्ये घाई टाळायची, पण कोणते उपाय तुमचं संरक्षण करतील. चला तर मग जाणून घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन पडेल आणि तुम्हाला एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कन्या राशीच्या मंडळींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. काही लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. कोणत्या लोकांपासून हे पुढे मी तुम्हाला सांगते. 12 जुलैनंतरचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या कालावधीत ग्रहस्थितीमध्ये मोठे बदल दिसून येतात आणि त्याचा थेट परिणाम हा तुमच्या जीवनातील निर्णय, नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. त्यामुळे हा काळ सामान्य नसून परिवर्तनाचा काळ मानला जातो, ज्यामध्ये काही नवी लोक तुमच्या जीवनात प्रवेश करतील तर काही जुने संबंध पुन्हा सक्रिय होऊ शकतात. पण या सगळ्या बदलामध्ये सावधगिरी अत्यंत आवश्यक आहे, कारण प्रत्येक बदल शुभ असेलच असं नाही. आता ग्रहस्थितीचा प्रभाव पाहूया. ज्योतिषशास्त्रानुसार 12 जुलैनंतर मंगळ आणि बुध ग्रहाची हालचाल ही कन्या राशीवर विशेष प्रभाव टाकत आहे, ज्यामुळे तुमचा विचार शक्तीचे वेग वाढेल आणि निर्णय घेण्याची घाई होऊ शकते. परंतु शनिग्रहाचा प्रभाव हा तुम्हाला थांबून विचार करायला भाग पाडेल. त्यामुळे या दोन विरोधी ऊर्जामध्ये संतुलन राखणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल, कारण चुकीचा निर्णय भविष्यात अडचणी निर्माण करू शकतो. नवीन लोकांचा प्रवेश या काळात तुमच्या आयुष्यात नवीन लोकांचा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे, जे खूप वेगाने तुमच्याशी जोडले जातील आणि त्याचा स्वभाव अत्यंत आकर्षित तुम्हाला वाटू शकतो मंडळी. परंतु ज्योतिष संकेत सांगतात की प्रत्येक नवीन व्यक्ती ही तुमच्या हिताची असेलच असं नाही ना. त्यामुळे प्रत्येक नातेसंबंध वेळ देणं आणि निरीक्षण करणं आवश्यक आहे, कारण पहिल्या छापेवर पूर्ण विश्वास ठेवा धोकादायक ठरू शकतो. हे लक्षात ठेवा. एक विशिष्ट व्यक्तीचा प्रभाव ग्रहस्थिती एक सूक्ष्म संकेत देत आहे की एक विशिष्ट व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते, जी सुरुवातीला खूप समजून घेणारी आणि विश्वास वाटेल, पण हळूहळू तिचा प्रभाव हा तुमच्या विचारांवर आणि निर्णयावर वाढू शकतो आणि तुम्हाला तेच लगेच जाणवणार नाही. त्यामुळे या काळात अतिभावक होणे टाळणे अत्यंत गरजेचं आहे, कारण भावनिक निर्णय अनेकदा चुकीच्या अतिशय चुकीच्या दिशेने घेऊन जातात. आता आपण पाहूया मानसिक स्थितीबद्दल. या कालावधीत मानसिक स्थितीमध्ये चढ उतार दिसू शकतात, ज्यामुळे तुम्ही काही वेळा अतिविचार कराल आणि काही वेळा घाईत निर्णय घेण्याची दाट शक्यता वाढेल. त्यामुळे मन स्थिर ठेवणे आणि कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया करण्याआधी थांबून विचार करणं आवश्यक आहे, कारण ज्योतिषशास्त्र सांगतं हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे मंडळी. निर्णयांवर परिणाम. कन्या राशीचे मंडळी, या काळात ग्रहांचा थेट परिणाम दिसू शकतो, त्यामुळे कोणतेही मोठे आर्थिक वैयक्तिक निर्णय घेताना घाई अजिबात करू नका, कारण एक चुकीचा निर्णय पुढील अनेक महिन्यावर परिणाम करू शकतो मंडळींनो. म्हणून प्रत्येक गोष्ट तपासून आणि समजूनच पुढे जाणं खूप आवश्यक आहे. कामकाज आणि करिअर क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील, परंतु त्या संधीचा योग्य अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण काही ऑफर्स आकर्षक दिसतील, पण त्यामागे लपलेल्या अटी असू शकतात मंडळी. त्यामुळे कोणतेही करार किंवा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. आता आपण पाहूया आर्थिक स्थितीबद्दल. आर्थिक दृष्टी
हा काळ मिश्रित परिणाम देणार आहे, कारण एका बाजूला उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला अचानक खर्च वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन आणि बचत अत्यंत महत्त्वाची ठरेल, कारण अस्थिरता या काळात जाणू शकते. नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण संवाद कमी झाल्यास चुकीचे अर्थ लावले जाऊ शकतात. त्यामुळे संवाद बोलणं स्पष्टपणे ठेवणं आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळणे आवश्यक आहे, कारण ग्रहस्थिती भावनिक अस्थिरता दर्शवत आहे. गुप्त निरीक्षण ज्योतिष संकेत सांगतात की काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त निरीक्षण काढण्यासाठी येऊ शकतात, जे तुमच्या हालचाली आणि तुमच्या निर्णयाचा अभ्यास करत असू शकतात. त्यामुळे या काळात खाजगी गोष्टी, पर्सनल गोष्टी आणि योजना सर्वांशी शेअर करणं टाळा, कारण गोपनीय राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पाहूया ऊर्जाबद्दल. या काळात तुमची आजूबाजूची जी ऊर्जा बदलत आहे, त्यामुळे तुम्ही काही लोकांकडे अनावश्यक आकर्षित होऊ शकतात आणि काही गोष्टीमध्ये जास्त गुंतवू शकतात. त्यामुळे संतुलन राखणं आणि अतिरिक्त टाळणं आवश्यक आहे, कारण असंतुलन निर्णयावर परिणाम करू शकतात. रहस्यमय व्यक्तीचा प्रभाव. हळूहळू एक व्यक्ती तुमच्या विचारांमध्ये अधिक जागा घेऊ शकते. मंडळी, कमेंट केली नसेल तर आता लगेच कमेंट करा, श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त, कारण एक कमेंट तुमची श्रद्धा व्यक्त करत असते. तर पहा मंडळी, त्यामुळे या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि बाह्य प्रभाव ओळखणं आवश्यक आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार मानसिक प्रभावाचा काळ आहे. उपाय आणि आध्यात्मिक मार्गदर्शन. या काळात दत्तगुरूंची कृपा अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे दररोज ओम नमः शिवाय किंवा ओम दत्तात्रेय नमः किंवा गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा आणि दर गुरुवारी दिवा लावणं तसं ध्यान करणं, यामुळे मानसिक स्थिरता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा देखील कमी होते. त्यामुळे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप दररोज नक्की करा. कन्या राशीच्या व्यक्तींना हा काळ भीतीचा नसून जागृतीचा आहे, कारण ग्रह तुम्हाला आवडत नाही तर दिशा दाखवत आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेणं आणि संयम ठेवणं हीच तुमच्या यशाचे मुख्य सूत्र आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, 12 जुलै नंतरचा हा काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये थोडी सावधगिरी, थोडा संयम आणि योग्य निर्णय आवश्यक आहे, कारण याच गोष्टी तुमचं भविष्य बदलू शकतात. कन्या राशीच्या मंडळींनो, 12 जुलै नंतरचा हा काळ तुमच्यासाठी सावधगिरीचा आणि शिकण्याचा काळ आहे. या काळात काही गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट होतील आणि काही गोष्टी तुम्हाला वेळेनुसार समजतील, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घाईत घेतलेले निर्णय कधी योग्य परिणाम देत नाही. त्यासाठी थोडा संयम ठेवा, थोडी सावधगिरी ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. दत्तगुरूंची कृपा तुमच्यासोबत सदैव राहावं हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश इतर कन्या राशीच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तसेच सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.